नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. तर मंडळी, ही महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला. अवघ 50 वर्षांचं आयुष्य माझ्या राजाला लाभलं, पण इतक्या कालावधीमध्ये त्यांनी 350 गडकोटांचं एक साम्राज्य उभं केलं. म्हणजेच महाराष्ट्राच्या भाळावरती अभिमानाने सांगावा असा इतिहास माझ्या राजांनी घडवला. पण हो मंडळी, आजकालची ही तरुण पिढी इथले प्रियकर प्रियसी त्या गडकोटांवरती जाऊन स्वतःची नावं कोरतायत. कोणी तर गडांवरती दारू पितंय. हे बघून वाटतं की कुठेतरी चुकतंय. मंडळी, माझ्या राजांचं पाऊल ज्या गडकोट किल्ल्याला लाभलं, तो प्रत्येक गडकोट किल्ला एक स्मारक व्हायला पाहिजे. पण आता तर आपण समुद्रावरती स्मारक उभारण्याची स्वप्न पाहतोय आणि गडकोटांवरती मात्र दुर्लक्षित करतोय. हे बघून वाटतं की कुठेतरी चुकतंय. माझ्या राजांची शिकवण आहे की शत्रूच्या स्त्रीकडे बघताना सुद्धा तिला माता भगिनीचा दर्जा द्या, तिचा सन्मान करा. पण आता तर आपल्या महाराष्ट्रात असणाऱ्या स्त्रिया सुरक्षित नाही. दिवसा ढवळ्या आपल्या लेकी बाळींवर अत्याचार आणि बलात्कार होतात. हे बघून वाटतं की कुठेतरी चुकतंय. मंडळी, शिवरायांनी सांगितलं होतं की माझ्या शेतकरी बांधवांच्या काडीला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे. पण आता तर आपल्या महाराष्ट्रात स्वतःच शेतकरी बांधव आत्महत्या करतात. हे बघून वाटतं की कुठेतरी चुकतंय आणि सर्व बदललं पाहिजे. हे सर्व बदलण्याची ताकद फक्त आणि फक्त शिवचरित्रामध्ये आहे आणि ते आपण जपलं पाहिजे. पण मंडळी, आता तर पाठ्यपुस्तकातून सुद्धा शिवरायांचे धडे गायब व्हायला लागले. हे बघून वाटतं की खूप चुकतंय. म्हणून मी एक शिवभक्त म्हणून हा शिवरायांचा इतिहास, हा शिवरायांचा वारसा आपल्या कलेतून जपण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. धन्यवाद.